ए अरविंद. अरविंद हो केजरीवाल. केजरीवाल म्हणायचं नाही मला, शेवटचं सांगतो. काय? अहो बाबा तुम्हाला माहिती आहे ना, मला अशी कोणत्या नावाने मला नाही आवडत. काय रोज रोज. हो काय? मग ती गोडबोल्यांची प्रियासारखी अरू अरू करत असते ते बरं चालतं. अहो ती कधी कधीच बोलते ना, रोज रोज कुठे. बरं तुम्ही काय आला होता? अरे विसरलो होतो मी ते. दरोडा पडला आपल्या घरावर. काय दरोडा? बाबा तुम्ही इतक्या उशिरा सांगता मला. अरे सांगतच होतो. कधी जोक झाल्यावर? अरविंद आता या विषयावर बोलत बसणार आहोत का आपण? नाही बाबा, पण चोरी कसली झाली नक्की मला सांगा. चपला. त्यांच्या चपला गेल्या चोरीने. एवढा मोठा दरोडा पडला तरी काहीच करू शकलो नाही रे आपण. कधी बोललो होतो आराध्याला, चपल्या उशिरा घेतल्या आहेत हे सगळ्यांना सांगत नको बसूस. बघा आराध्य कुठे? शेजारच्या ओळीत बसली आई बरोबर. मी आज जाऊन बोलतो. चल मी पण येतो. इतना ठीक नहीं आ रहा. ठीक है साइड से. आई माझी चपला. आराध्या शांत हो, रडू नकोस बघू, शांत हो. आराध्या तू रडतीस? काय करू रे दादा, काय करू? केवढा मोठा दरोडा पडलाय रे. चपला गेल्या बघ, चपला. हे बघ आपण नवीन चपला घेऊ, तू रडू नकोस बघू. खरंच ना, नको रडूस प्लीज. पण चपला नेमक्या कशा गेल्या? ही अशी मी घराबाहेर पडले आणि चालायला लागले, तेवढ्यात 2 तरुण आले आणि माझ्या चपला हिसकावून घेऊन गेले. ह्या अशा. ए पोरी, काही करू शकले नाही हो बाबा मी. मला तर वाटतं हे ढग्याबाईचंच काम असणार. ढग्याबाई? बापरे, त्याचं मडं काढलं, त्याचं नुसती कटकट लागली हो आपल्या घरामागे. बाबा ढग्याबाई म्हणजे तो कन्सल्टन्सीवाला ढग्याबाई? हो तोच कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नावात आणि हे असले धंदे. मला वाटतं आपण पोलिसांकडे जायला हवं. त्याच्या आईच्या गावात जाऊन चपला घेऊ आपण. चला रे. हो चला निघू. आलू ले लो, ले लो. योगी आपण बोलतो ढग्याबाई. एक वार 100 गा. क्या रे छोले भटोरे, टूटेले कटोरे, दिखरेला नाही भाई आलेले. ए चल 200 काढ. कसले 200? कसले का कसले, हप्ता निघाल हप्ता. अरे निघाल ना जल्दी. होय होय देतो. चल रे तुझा रे 500. 500 एवढं नाहीये. थांबा बघतो. अरे काढ ना लवकर. अरे 100. का रे नरसाळ्या, ढगेबाची इज्जत करतो का? घ्यायला वाटतात. हा घ्या, हे घ्या. भाई का रस्ता रोका, त्याला चौकात ठोका. दादा वहिनी. मराठी कळते हो मला. महाराष्ट्रीयन पोरगा आणि गुजराती पोरगी, लेझिमन मांडण्याची जोडी. जिंग. चला रे. पोलीस स्टेशन. साईड आता कुठे साईड?
हे बघा आधीच सांगतो, तंबाखू खाणं इज इंजिरियस टू हेल्थ. हे फक्त प्लेस आहे. साहेब नाही तिथे, तुम्ही बसा. आमच्या तर कधीच वरती गेले. काय नाही, आलो आलो. हिशोब लाव नीट, आणि काही राहिलं तर लवकर सांग मला, नाहीतर परत बोंबलाय की. साहेब साहेब बोला. आमच्या घरी दरोडा पडला. दरोडा कसा काय? काय चोरीला गेलं? चपला. म्हणजे चपला गेला चोरीला. चपला? बसा. काय काय झालं मला नीट सांगा. मी सांगते. ही आमची आराध्या घराबाहेर चालली होती. तेवढ्यात तिथून 2 तरुण गाडीवरून आले आणि हिच्या चपल्या हिसकावून घेऊन गेले. हे असल्या चपला चोरीचं प्रमाण खूप वाढले सध्या. चपला हिसकावणाऱ्यांच्या खूपच तक्रारी येतात आमच्याकडे. आणि साहेब मिरच्या, अहो मिरच्या राहिल्या. लय मिरच्या जमतील आता. साहेब तुम्ही तक्रार नोंदवून घ्या. आम्हाला वाटतंय हे ढग्याबाईचं काम असावं. कोण? ढग्याबाई? गप्रे तू, तुला काही कळतं का? ढग्याबाई वगैरे नाही, कोणतरी वेगळाच असेल. नाही, पण आम्हाला खरंच म्हणजे तसंच वाटतंय. वय साहेब, मला पण असंच वाटतंय. ढग्याबाई आणि त्याची गँगच असणार चोरीच्या मागं. त्याच्याशिवाय इतका मोठा गुन्हा करणारच कोण हो? तोच असणार. नाही 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 नाही, तो असूच शकत नाही. हे बघा, तुमची तक्रार नोंदवू आपण, पण ढग्याबाई यामागे असणे केवळ अशक्य आहे. का हो? का अशक्य आहे? सगळं शक्य आहे. या गुन्ह्यात ढग्याबाईचा हात असणं नक्की शक्य आहे. एवढा मोठा गुन्हा तोच करू शकतो. आणि काय हो, मागे पण तुम्ही एकदा ढग्याबाईचं नाव लिहून घ्यायला टाळाटाळ करत होतात. काय प्रॉब्लेम काय आहे नक्की? एकदा नाही, बरेचदा करतात असं साहेब. तू गप्रे, मध्ये मध्ये बोलू नकोस राज. ते काही नाही, तू जा ढग्याबाई आणि त्याच्या पंटरना घेऊन ये. पंटर? वय पंटर. आणि साधे सुद्धा नव्हे, रेजिस्टर्ड पंटर. हल्ली पंटर सुद्धा रेजिस्टर्ड असतात बरं का. तुम्ही बसा. काय बाय, चांगली कमाई झाली ना? ढग्याबाई म्हटलं तर 5-6 हजार तर कुठेच जात नाहीत. काय बाय? आपण बोलतो ढग्याबाई, एक वार 100 गाव. बस. हॅलो, बोला साहेब. किती मिळाले? 5-6 हजार मिळाले साहेब. 3 पाठवून दे. 3? एवढे? मग 4 पाठव. नाही नाही, 3 पाठवतो. अर्ध्या तासात. 15 मिनिटात पाठवतो ना साहेब. हे घ्या, लगेच पोहोचतील. आणि पोलीस? केले मॅनेज. काय गडबड नकोच आहे मला. ढग्याबाई, ढग्याबाई. काय रे, काय काम आहे? चौकीवर बोलवलंय. तुझ्या साहेबांना सांग. इन्स्पेक्टर मॅडमांनी बोलवलंय. भाई. काय आहे? भाई चौकीत बोलवलंय. साहेब मी नंतर बोलतो. हो ठीक आहे. भाई इन्स्पेक्टर मॅडमांनी चौकीत बोलवलंय. इन्स्पेक्टर मॅडम? हो. चल चल चल. ए ढग्याबाई आला. काय काय काय? अरे प्ले कोणता वाजवतो? काय नीट वाजव. तू जरा चहा आण जा. साहेब किती? काय किती? चहा. आण रे 5-6, जा लवकर.
गाता गाता जब तक नाही जब तक बसायला नाही जब तक बैल हे तू आगो रे ए जमलं का मला जमलं का? एक नंबर आहे, एक नंबर, एकदम बच्चन पिलाला. तू ढगेबाई तुझ्यावर मोठ्या गुन्ह्याचा आरोप आला आहे. ह्यांनी तक्रार केली आहे गुन्हा कसला? चपला चोरीचा आणि या गंभीर गुन्ह्यासाठी तुला अटक करण्यात येत आहे. नाही हो, तुम्हाला तर माहिती ना साहेब, मी असं नाही करणार. तुम्ही तरी बोला ना. हा हा हो, म्हणजे नाही करणार, म्हणजे मला असं वाटतं. तुम्हाला वाटणारच हो. तुमची माहिती लिहून घ्यायची आहे. तिघांचीही माहिती लिहून घ्या. साहेब चहा नाही मिळाला. नाव? रिश्ते में तो हम तुम्हारे भय लगते, नाम है डायलॉग बाजी. गप्प बस. साहेब जे विचारतायत सरळ सरळ उत्तर दे. बृहस्पती माधवराव चिंचपोपळी गावकर. काय तुझं नाव विचारलं, सगळ्या गावाचं नाही. बृहस्पती महा. नाही नाही, नको नको, कळलं कळलं. बृहस्पती उर्फ ढग्या भाई. शिक्षण? कळलं. निरक्षर. मग इंजिनिअरिंग. हा हा, तुमचं बोला रे. नाव? रमेश. सुरेश. शिक्षण? 3री नापास. 4थी नापास. तर तुम्ही यांची मुलगी आराध्या हिची चप्पल चोरलेली आहे. तुम्हाला आत्ताच्या आत्ता हॅलोवर्डचा प्रोग्राम करून दाखवावा लागेल. आणि तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालता. तुम्हालाही शिक्षा व्हायलाच पाहिजे. तुम्हाला निलंबित करण्यात येत थांबा आहे. मॅडम, थांबा. तुम्ही कधी विचारलं त्यांना तुम्हाला काय अडचणी येतात? किती पगार देता तुम्ही त्यांना? 10,000, 12 की 15? त्यापेक्षा वडापावाला जास्त कमवतो. मी देतो त्यांना 20,000 दर महिन्याला. का नाही तो माझं काम करणार? का वाचवणार नाही तो मला? काय हो मॅडम, देतात त्याला सगळ्या सुविधा ज्या सामान्य माणसाला लागतात? सांगा ना मॅडम, कधी माणसासारखं वागवलं त्याला? यो बाबा ठीक आहे, एक चान्स देते मी तुम्हाला. थँक्यू.